गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री माता पितृचरणारविन्दाभ्यां नमः। आदिनाथं गुरुं वन्दे कण्ठिं ज्ञानसागरं धुण्डिराजं प्रणम्यादौ निर्गुणं च जनार्दनं यं प्रव्रजन्तमुनपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुर्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नमस्कार. आपण सध्या या दशहरा पर्वकाळाच्या निमित्तानं जगन्नाथ पंडित कृत गंगा लहरी पाहतोय. याचा आपला हा तिसरा भाग. आतापर्यंत आपण 2 भागांमध्ये या गंगा लहरीतील 10 चरणे पाहिली. यामध्ये जगन्नाथांनी गंगेविषयी किती सुंदर सुंदर विशेषणे वापरली, तिचं सौंदर्य प्रस्तुती किती छान प्रकारे केली हे आपण बघितलं. यापुढेही जगन्नाथांनी अत्यंत उत्कृष्टपणे त्या गंगेची महती गायली आहे. ती गंगा किती श्रेष्ठ आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. जगन्नाथांनी या गंगेला स्वतः पृथ्वी त्या गंगेच्या जीवावर चालते असं आतापर्यंत म्हटलं. इथून पुढेही ते म्हणताय. जगन्नाथांनी त्या पृथ्वीविषयी अनेक विशेषण वापरले. समृद्धम सौभाग्यम सुधासोदरयन्ते सलिलम शिवं नश्यमयतु नहा शिवं क्षमयतु दरिद्राणां दैन्यं दुरितमत दूर्वासनरदाम् उदञ्चन मार्तण्डस्फुटकपटहेरम्बजननी कटाक्षौ व्याक्षे पक्षणजनित संक्षोभनिवः अभिप्राज्यं राज्यं तृणमिव परित्यज्य सहसा नकाकानाकाधीश्वर नगर साकांक्ष मनसः. वा, अत्यंत सुंदर सुंदर विशेषणे आतापर्यंत जगन्नाथांनी वापरलेली आपण बघितली. या 10 चरणांमध्ये जगन्नाथांनी या पृथ्वीवर गंगा जी अवतरली आहे तिच्यामुळे किती आपल्याला समृद्धता आणि सौभाग्य हे दाखवून दिले. अत्यंत सुंदर प्रकारे त्या गंगेमध्ये आपल्याला जायचं या दृष्टिकोनातून गंगेची स्तुती करताना जगन्नाथ उत्कृष्ट प्रकारे त्या गंगेचं गुणवर्णन करतायत. उत्कृष्ट प्रकारे त्या गंगेची स्तुती करतायत. अत्यंत अशा अभाद्य अशा त्या गंगेचं वर्णन जगन्नाथ करतात, जी स्वतः विष्णूंच्या पदकमलातून महादेवाने आपल्या जटेमध्ये जिला बांधून ठेवला अशी पवित्र जी गंगा आहे, आपल्याला अमृततुल्य जी तीर्थ स्वरूप स्वतः तीर्थच आहे ते अशी जी गंगा आहे, तिचं वर्णन, तिचं स्नान या दशहरा पर्व काळावर केल्यानं किती पुण्य मिळतं, कोणत्या कोणत्या पापाचा नाश होतो आपल्याला मी हे सांगितलंय. सर्व पापांचा नाश होतोच, पण त्याबरोबरच आपल्याला स्वर्ग विष्णुपद सुद्धा मिळतं. विष्णू लोकी सुद्धा आपल्याला जागा मिळते. अशी ही श्रेष्ठ गंगा, जिच्या स्नानाने मात्र आपल्याला आपल्या सर्व पापांचा नाश होतो, आपल्यातील सर्व दोष नष्ट होतात. अशी ही उत्कृष्ट गंगा, अशी ही श्रेष्ठ गंगा, जिला आपण माता म्हणतो, अशा या गंगेचं कथन आपल्या समोर मी मांडतो. यामध्ये जगन्नाथांचे आतापर्यंत 10 चरण मी आपल्याला सांगितले. आता 11वं चरण आपल्याला मांडतो, आपल्या समोर मांडतो. जगन्नाथ यामध्ये म्हणताय, महादानै ध्यानैर् बहुविध वितानैरपि चयन् नलभ्यं घोराभिः सुविमलतपोराशिभिरपि अचिन्त्यं तद्विष्णो पदमखिल साधारणतया तदानाके
नासित्वमिह तुलनीयं कथयनः महादानैर्ध्यानैर्बहुवितवितानैरपि च यन् न लभ्यं घोराभिः सुविमलतपोराशिभिरपि अचिन्त्यं तद्विष्णो पदमखिलसाधारणतया ददानाकेनासित् त्वमिह तुलनीयं कथयनः महादानैर्ध्यानैर्बहुवितवितानैरपि च यन्. जगन्नाथ म्हणतायत, हे गंगे, तुझं हे जे पाणी आहे, तुझं हे जे जल आहे, हे इतकं मोठं आहे, जे मोठी मोठी दान लोक करतात, मोठं मोठं ध्यान करतात, ध्यान धारणाची लोक करतात, अनेक वर्षापर्यंत तप करतात, मोठे मोठे व्रत वैकल्य आचरतात, हे सगळं करून सुद्धा त्यांना विष्णू लोकाची प्राप्ती होत नाही. उलट जी लोक विष्णू पदासाठी अघोर मोठी मोठी अशी जी मोठी मोठी पापे सुद्धा करतात, त्यांना सुद्धा हे या विष्णू पदाचा लाभ होत नाही. म्हणजे महादानैर्ध्यानैर्बहुवितवितानैरपि च यन् न लभ्यं घोराभिः सुविमलतपोराशिभिरपि. विष्णूची प्राप्ती करण्यासाठी इथे राक्षसांना सुद्धा ज्या भगवंतांनी मोक्ष दिलाय असे जे विष्णू आहेत, त्यांची प्राप्ती करण्यासाठी अनेक लोक जे आहेत ते तपस्विनो दानपरायशस्विनो मनस्विनो मंत्रविदस्सुमंगलः क्षेमन्न विन्दन्ति विनाय दर्पणं तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः. अशा प्रकारचे मोठे मोठे दान करतात, ध्यान करतात, व्रतवैकल्य करतात, पण त्यांना सुद्धा विष्णुपदाची प्राप्ती होत नाही. या उलट विष्णुपद प्राप्त करण्यासाठी अघोर अशी पापे लोक करतात, जेणेकरून आपल्या संहार करायला स्वतः विष्णू येतील, त्यांना सुद्धा जे पद प्राप्त होत नाही. असं हे अचिंत्यं तद्विष्णु पदमखिल साधारणतया, असं हे अचिंत्य जे विष्णुपद आहे ते तू सर्वांना सारख्या कसलाही दुजाभाव न करता सर्वांना मिळवून देतेस. अचिंत्यं तद्विष्णु पदमखिल साधारणतया ददानाकेनासित् त्वमिह तुलनीयं कथयनः. तुझ्याशिवाय या तुलनेमध्ये दुसरं कोण आहे? एवढं स्वतः श्री विष्णूंचं पद प्राप्त करून देणार अचिंत्य असं पद, अचिंत्यं तद्विष्णू, अचिंत्य असं पद प्राप्त करून देणार तुझ्याशिवाय दुसरं या पृथ्वी तलावर कोण आहे? सांग आम्हाला. ददानाकेनासित् त्वमिह तुलनीयं कथयनः. तुझ्याशिवाय दुसरं या पृथ्वी तलावर असं अघोर असं हे जे अचिंत्यं तद्विष्णू, अचिंत्य असं पद आहे ते कोण प्राप्त करून देणार? विष्णू पदी आम्हाला कोण तिथे नेऊन पोहोचवणार? तुझ्याशिवाय या पृथ्वी तलावर दुसरं कोणीही नाहीये. त्यानंतर जगन्नाथ द्वादश चरणामध्ये म्हणतायत, नणामीक्षा मात्रा दपि परिहरन्त्या भवभयम् शिवायास्ते मूर्ते क इह महिमानन्निगदतु अमर्षं म्लानाय परममनुरोधं गिरिभुवो विहाय श्रीकण्ठः शिरसि नियतं धारयति याम्. जगन्नाथ म्हणतायत, याआधीही जगन्नाथांनी याचा उल्लेख केला होता. परत जगन्नाथ म्हणतायत की जिच्यावर नुसता कटाक्ष मात्र पडल्याने आपल्या सर्व भवभयांचा नाश होतो, सर्व दुःखांचा नाश होतो. फक्त कटाक्ष मात्र पडल्याने अशी जी श्रेष्ठ गंगा आहे, अशा या गंगेचं स्नान स्वतः महादेव करतात. त्यांनी आपल्या जटामध्ये तिला घट्ट बांधून ठेवलंय. यास्ते मूर्ते क इह महिमानन्निगदतु. स्वतः महादेव सुद्धा ज्या नदीचं स्नान करतात, ज्या तीर्थामध्ये आपल्या जटामध्ये ज्या तीर्थाला महादेवांनी बांधलंय, अमर्षं म्लानायां परममनुरोधं गिरिभुवो,
असे जे श्रेष्ठ असे जे महादेव आहेत, जर त्यांची पत्नी अर्थात पार्वती कधी त्यांच्यावर जर भडकली तर तिची मनधरणी करण्याची सोडून हे आपल्या मस्तकावर जी गंगा आपण धारण केलेली आहे तिचा आनंद घेत असतात. कोणती गंगा तर जिच्यावर कटाक्ष मात्र पडल्याने सर्व नृणामीक्षा मात्रादपि परिहरन्त्या भवभयम, हरन्त्या सर्व भवभयांचा नाश होतो, हरण होतं. अशी ही श्रेष्ठ गंगा जिच्यावर कटाक्ष मात्र पडल्याने सर्व भवभयाचा आपला नाश होतो, अशा त्या गंगेचा आनंद शंकर घेत असतात. अशा त्या गंगेचा आनंद महादेव घेत असतात. हे महादेव सर्व या पृथ्वी तलाचे स्वामी जरी असले, वंदे देव उमापतीं सुरगुरुं वंदे जगत्पावनं वंदे पन्नक भूषणं रगधरं वंदे पशूनां पति वंदे सूर्य शशांक वहनि नयनं वंदे मुकुंदः प्रियं वंदे भक्त जनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं. असे हे श्रेष्ठ महादेव हे सुद्धा त्या नदीचा, आपल्या त्या तीर्थाचा, त्या प्रवाहाचा, त्या गंगेचा, त्या भागीरथीचा आपल्या मस्तकावर तिला धारण करून तिचा आनंद घेत असतात. अशी ही जी श्रेष्ठ गंगा आहे त्याची स्तुती जगन्नाथ करताय. त्रयोदश चरणामध्ये जगन्नाथ म्हणतात, विनिंद्यान्यन्मत्तैरपि च परिहार्यानि पतितौ तवाच्चान्युव्रात्यै सकलपमुपास्यानि पिशुनैः हरन्ति लोकानां मनवरतमेनांसि कितयाम् कदाप्यश्रावन्त्वां त्वमि जगति पुनरेका विजयसे. विनिंध्यान्मत्तैरपि परिहरन्त्यानि पतितै. जगन्नाथ म्हणतायत, जे या पृथ्वी तलावर अत्यंत उन्माद ज्यांच्यामध्ये आहे असे जे माणसं आहेत त्यांनाही जे निंद कर्म वाटतं, पतितांनाही जे नकोसं वाटतं, जे भ्रष्ट आहेत त्यांनाही जे तोंडाने बोलावं वाटत नाही, जे नीच आहेत त्यांना सुद्धा जी गोष्ट करावं वाटत नाही, असे जे अघोर पापे आहेत. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे किं दुस्सहन्न साधूनां विदूषाणां किमेप्सितं किं कार्य कर्तमयानां. अशी जी कार्य आहेत ती सुद्धा त्यांना सुद्धा जी कार्य करा वाटत नाहीत, असे जे अघोर पापी माणसांना सुद्धा जी कार्य करा वाटत नाही, अशा अघोर पापाचा नाश ही गंगा तिच्या स्नानाने मात्र करते. असे कितीही हरंती लोकानां मनवरतमेनांसि कितया कदाप्यश्रावन्तं जगति पुनरेका विजयसे. अशी जी अघोर पापे आहेत त्यांचा नाश ही गंगा, आपली जी माता आहे ती एका क्षणात करते. अखंडितपणे या पापनाशनाचं काम तू करत असतेस, तरीही तू कधीही या पापनाशनापासून थकत नाहीस. ते अखंडितपणे तुझं काम चालूच असतं. प्रत्येकाचं पापनाशन तू करत असते. खरंच या जगतामध्ये असं सतत कार्य करणारी तुझ्याशिवाय सतत विजयी राहून खरोखर दुसरं कोणी नाही, तू एकटीच. जगती पुनरेका विजयसे त्वम जगती पुनरेका विजयसे. अशी जी श्रेष्ठ गंगा आहे हिचं स्नान केल्यानंतर, समजा उदाहरणार्थ एखाद्या भ्रष्ट माणसाला सुद्धा जे कार्य करा वाटत नाही, म्हणजे ते कार्य किती घोर असेल, ते कार्य किती, त्या कार्यामध्ये किती पाप असेल, किती असं अघोर असं ते कार्य असेल, ते कार्य केल्याचं जे पाप आहे ते सुद्धा या गंगेमध्ये स्नान केल्याने नष्ट होतं, असं जगन्नाथांना सांगायचं. म्हणजे कितीही मोठं तुम्ही पाप करा, पण या गंगेचं स्नान केल्यानंतर
सर्व पापांचा नाश होतो. जे पाप पापी माणसं सुद्धा करत नाहीत अशाही पापांचा नाश होतो. इतकं मोठं हे गंगा जल आहे, इतकं मोठं हे गंगेचं तीर्थ, इतकं मोठं हे गंगेचं स्नान करण्याचं पुण्य आहे. कितीही मोठं पाप असू द्या, या गंगेमध्ये त्याचं क्षालन होतं, त्या गंगेमध्ये त्याचा नाश होतो. त्यानंतर जगन्नाथ चतुर्दश चरणामध्ये म्हणतायत, स्मरन्ति लोकानां दवनितल शोकापरतये जटाजूटग्रन्थौ यदसि विनुबद्धा पुनभिदा ये निर्लोभानामपि मनसि लोभं जनयताम् नानामेवायं तव जननि दोषं पुनरितः स्मरन्ति स्वरलोका दवनितल शोका परतये जटाजूटक ग्रंथौ यदसि पुनरिद्दा पिलेपुदा. म्हणजे या जगतामध्ये सर्व शोक नाश करण्यासाठी तुझा जन्म झालाय. या मृत्यूलोकातील सर्व माणसांच्या, सर्व भूतांच्या मनातील पापरूपी जो अंधकार आहे, यांचं जे दैन्य आहे, यांचा जे शोक आहे, यांचं जे दुःख आहे, या सर्वांचा नाश करण्यासाठी तू स्वर्गामधून खाली आलीस. त्यासाठी तुझा जन्म झालाय, त्यासाठी तुला बोलावून घेतलंय भगीरथाने. अशी ही श्रेष्ठ भागीरथी आहे, तिला शंकराने आपल्या जटेमध्ये घट्ट बांधून ठेवलंय. कोणते शंकर की ज्यांच्या मनामध्ये कसलाही लोभ उरलेला नाहीये, ज्यांनी कामदेवाला सुद्धा एका कटाक्षाने मात्र जाळून टाकलंय, ज्यांच्या समोर कामदेवाचे सुद्धा काहीही चालत नाही, असे जे महान शंकर आहेत, त्यांच्या मनामध्ये तुझ्याविषयी लोभ उत्पन्न होतो. अशी तू इतकी तू श्रेष्ठ गंगा आहे. कामं दहन्ति कुटिनो नरोष दृष्ट्या. एक दृष्टी टाकल्याने कामाचा सुद्धा नाश होतो. असे जे निर्लोभी, सर्व लोभांपासून दूर असे जे शंकर आहेत, त्यांच्या मनात तुझ्याविषयी लोभ उत्पन्न झाला. त्यामुळे त्यांनी आपल्या जटेमध्ये तुला घट्ट बांधून ठेवलं. तू कुठे जाऊ नयेस म्हणून तुला घट्ट बांधून ठेवलं, असं जगन्नाथ सांगतायत. असं त्या गंगेचं सौंदर्य वर्णन जगन्नाथ करतायत. ये निर्लोभामपि मनसि लोभान जनयतः. अशा त्या शंकरांच्या, निर्लोभ अशा शंकरांच्या मनामध्ये सुद्धा तू लोभ उत्पन्न करून दिलास. अशी तू श्रेष्ठ गंगा सदैव आमच्या पापाचा नाश करत असतेस. निर्लोभी हृदयामध्ये सुद्धा जो तुझा लोभ उत्पन्न करून देणे हा तुझा एक उपजतच गुण आहे. त्यामुळे तू आमच्या सर्व दोषांचा नाश करते, सर्व पापांचा नाश करते. अशी जी श्रेष्ठ गंगा आहे, तिच्यामध्ये स्नान केल्यानंतर आपण जन्मतः जरी आपल्याला काही व्याधी असली ती सुद्धा दूर होते. सर्व पापांचा नाश होतो, सर्व दुःखांचा नाश होतो, सर्व दैन्य आपलं जातं, सर्व शोक जातात. अशी ही श्रेष्ठ गंगाचं स्नान आपण केलं पाहिजे. एकदा जर स्नान केल्याने इतकं पुण्य मिळतं. जर जे मुनी आहेत ते नित्यनैमिक जर स्नान करतात, ते किती पुण्यवान असतील. ते नित्यनैमिक ज्यांच्या नित्य कर्मामध्ये गंगा स्नान मोडतं असे जे मुनी आहेत. उदाहरणार्थ आपल्याला मी मागच्या भागामध्ये सांगितल्याप्रमाणे माझे परमपूज्य आजोबा हे नित्यनैमिक त्यांच्या कर्मामध्ये गंगा स्नान असायचं. आपण जर एकदा स्नान केलं तर एवढं पुण्य सांगितलंय, तर नित्यनैमिक जे स्नान करतात त्यांना किती पुण्य लाभत असेल, ते किती श्रेष्ठ असतील याचा आपण विचार करावा. कारण की त्या गंगेमध्ये स्नान केल्यामध्ये मळे जगन्नाथ पंचदशी चरणामध्ये सांगतायत, जडानंदान पंगुन प्रकृती बधिरानुक्ति विकलान ग्रहग्रस्तानस्ता
खिलित दुर्निस्तार सरणिम निर्मुक्ता न पिच निरहान्त्या निपतितो राणं वस्त्रातुं त्वमिह परमं भेखजमसि जडानंदान पंगुन प्रकृती बधिरानुक्ती विकलान जड अंधळे पांगळे जन्मताच जे बहिरे जन्मताच जे मुके जन्मताच जे अंधळे या सर्वांच्या व्याधी तू दूर करतेस, यांना पापांपासून मुक्त करते. जे पीडेमध्ये आहेत त्यांना या ग्रस्त पीडेपासून तू मुक्त करतेस. तुझ्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. ज्याप्रमाणे भगवत सेवा केल्यानंतर असं सांगितलं, भगवत सेवेचं फळ असं सांगितलं जातं की तुझे कृपावलोकने करून गर्भांधासीन येतील नयन पांगुळ करतील गमनन दूरपंथे जाऊन या जन्मात आरभ्य जो मुका होय वाचेस पदी समान बोलका तू स्वानंद सरोवर मलालिका होसी भाविका सुप्रसन्न. असं जे भगवत नामस्मरणाचं भगवत चिंतनाचं भगवत सेवेचं फळ सांगितलं जातं त्याचप्रमाणे इथे सांगितलंय जनानंदान पंगुन प्रकृती बधिरानुक्ती विकला ग्रहग्रस्ता नसता अखिल दुरित निस्तार सरणी. तुझं स्नान केल्यानंतर जन्मतात जे आंधळे आहेत जन्मतात जे पांगळे आहेत बहिरे आहेत मुके आहेत या सर्व व्याधींचा जे नवग्रहाच्या पीडेने ग्रासलेले आहेत त्यांना तू पापांपासून मुक्त करतेस. त्यांना पापांपासून मुक्त करण्याचा दुसरा कोणताही मार्ग ज्यांना उरलेला नाहीये. देवांनी सुद्धा ज्यांना सोडून दिलंय जे आता नरकातच पडणार आहेत अशा सर्वांचं पाप तू पापातून त्यांची मुक्ती करतेस. अशा सर्वांचं पाप हरण तू करतेस आणि या सर्वांना या पापातून मुक्त करणारी तुझ्याशिवाय हे माते दुसरी दिव्य औषधी कोणती आहे. हे औषधच तुझं पाणी म्हणावं लागेल. नराणंबत्रातुम त्वमिह परमं भेषजमसि. तुझ्याशिवाय दुसरं कोण या पृथ्वी तलावर यांच्या मनातील यांच्या अंतःकरणातील सर्व पाप दूर करू शकणार आहे. तुझं स्नान केल्यानंतर त्यांच्या मनातील सर्व पापे दूर होतील. तुझं स्नान केल्यानंतर त्यांच्या दैन्याचा नाश होईल, यांच्या रोगाचा नाश होईल, यांच्या शोकाचा नाश होईल, यांच्या दुःखाचा नाश होईल. असं तुझं जे श्रेष्ठ पाणी आहे, असं तुझे जे पावन नीर आहे, ज्याप्रमाणे सांगितलं गेले की पावन तुझे नीर गंगे पावन तुझे नीर. असं जे तुझं पावन नीर आहे, पावन तुझं जे पाणी आहे जे सर्वांचा दुःख नाश करतं, सर्वांचं पाप नाशन करतं, अशा या गंगेचं स्नान आपण केलं पाहिजे. अशा या गंगेचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. रोज जर आपल्याला स्नान शक्य नसेल तर नामस्मरण तरी कमीत कमी केलं पाहिजे. या मातेचं नामस्मरण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. अचिंत्यं तद्विष्णो पदमखिल साधारणतया. नामस्मरण केल्याने त्या अचिंत्य विष्णूचं पद आपल्याला प्राप्त होतं. अशी ही जी श्रेष्ठ गंगा आहे, या गंगेची स्तुती करताना जगन्नाथ आपल्या गंगा लहरीमध्ये असं सांगतात की या गंगेचं नामस्मरण सुद्धा इतकं श्रेष्ठ आहे जेणेकरून सर्व पापांचा नाश होतो. जिच्यावर दृष्टी जर पडली आपली, स्नान करायची तर गोष्ट सोडाच, पण आपली फक्त जर दृष्टी पडली तर आपल्या सर्व पापांचा नाश होतो. फक्त तिच्यावर एक चुकून जरी आपली दृष्टी पडली. मीक्षा मात्रादपि परिहरंत्या भवभयम. सर्व भवभय आपला नाश होतो तिच्यावर दृष्टी मात्र पडल्याने. कितीही मोठं तुम्ही तप करा, कितीही मोठं दान करा, कितीही मोठा धर्म करा, एकीकडे सर्व अघोर पाप आहे, एकीकडे एका पारड्यामध्ये गंगा स्नान. असं हे जे श्रेष्ठ गंगा स्नान आहे, ज्यामुळे अचिंत्यंत विष्णू पदमखिल साधारणतया. अचिंत्य असं विष्णू पद आपल्याला प्राप्त होतं. अघोर अशी जी कर्म आहेत, विनिंध्यानुन्मत्तैरपि परिहरन्त्यानि पतिनैः. तुझ्याशिवाय पतितै, तुझ्याशिवाय दुसरं कोण हे. कदाप्यश्रावन्तत्वम जगति पुनरेका विजयसे. तुझ्याशिवाय या जगतामध्ये कोणीही हे पाप नाश करू शकणार दुसरं कोणीही नाहीये.
स्खलंती स्वर लोका दवितल शोका परतये. सर्वांचं शोक नाश करण्यासाठी, सर्वांचं दुःख नाश करण्यासाठी तू या पृथ्वी तलावर आलीस. अशी जी श्रेष्ठ गंगा आहे हिचं स्नान तुम्ही करत जा, हिचं नामस्मरण तुम्ही करत जा. जी जडानंदान प्रंगुन प्रकृती बधिरा नुक्ती विकला. अशा या जन्मतात जड माणसांना जी मुक्ती देते, जड माणसांचा रोग जी दूर करते, अशी जी श्रेष्ठ गंगा आहे. नरानंबत्वात्मं त्वमसि परमं भेषजमसि. सर्व नरांना जी पापापासून मुक्त करते अशी जी श्रेष्ठ गंगा आहे, हिचं नामस्मरण तुम्ही करत चला, हिचं स्नान तुम्ही करत चला, असं जगन्नाथ सांगतायत. जगन्नाथांनी आपल्या लहरीमध्ये या गंगेचं सौंदर्य वर्णन आणि या गंगेविषयी चांगल्या कसं आपल्याला या गंगेमध्ये स्नान करून सर्व पापांचा नाश करता येईल हे आपल्याला सांगितलंय. श्रेष्ठ असं हे जे गंगाजल आहे, याचं स्नान केल्याने आपल्या सर्व पापांचा नाश होतोच, पण आपल्याला विष्णुपदही मिळतं. स्वर्गामध्ये आपलं, ज्याच्याकडे देव सुद्धा लक्ष देत नाही, ज्यांना नरकात देवाने टाकायचंय, त्यांना सुद्धा या गंगेचं स्नान केल्याने स्वर्गामध्ये जागा मिळते, विष्णुलोकी जागा मिळते. अशी जी श्रेष्ठ गंगा आहे, हिचं ध्यान, हिचं नामस्मरण, हिचं स्नान तुम्ही करत चला, असं जगन्नाथ म्हणतात. जगन्नाथांनी आपल्या गंगा लहरीमध्ये जी काही गंगेविषयी स्तुती सुमन उधळलेली आहेत, त्यामधील आज आपल्या समोर मी तृतीय 5 चरणे म्हणजे 15 चरण आतापर्यंत आपल्या समोर मी ठेवली आहेत, आपल्या समोर मांडली आहेत, माझ्या मतीप्रमाणे आपल्या समोर मांडली आहेत. यामध्ये जर काही चूकभूल झाली असेल, चुकूनही माझ्याकडून चूकभूल झाली असेल, तर मला पुत्रवत माफ करा. आपल्या समोर मी जे काही बोलतोय ती माझे आदरणीय सद्गुरू धोंडीदास शास्त्री पाटणकर यांची कृपा आहे आणि माझे आजोबा स्वर्गवासी परमपूज्य वेदशास्त्र संपन्न शिवरामबुवा सोन्नेकर यांची पुण्याई आहे आणि माझ्या बाबांचे आशीर्वाद आहे. आज आपल्या समोर या गंगा लहरीमधील मी तृतीय 5 चरणे ठेवली. या पुढील भाग आपण पुढच्या भागामध्ये घेऊन भेटूया. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, शिवगया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवा आणि आपल्याला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे याचीही मला कल्पना द्या. धन्यवाद.